हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्पराम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते आणि आपल्या सगळ्यांचे जे मार्गदर्शक आहे लुले काका आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात म्हणून आपणा सगळ्यांना साष्टांग नमन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. आवाज नीट येतो आहे? आवाज व्यवस्थित आहे? हॅलो. हो, येतोय हा, क्लिअर आहे. अच्छा, धन्यवाद. आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की सकाम उपासना साधक करतो आणि ही सकाम उपासना करत असताना या सकाम उपासनेमधून तो भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते कदापि शक्य नाही. आणि म्हणून वासुदेव सर्वमिती हा जो अनुभव आहे, या अनुभवाला आम्ही कधी प्राप्त होऊ शकत नाही. याचं जर सगळ्यात मोठं कोणतं कारण असेल तर आमची सकाम उपासना हे फार मोठा अडथळा आणि फार मोठं कारण आहे, प्रतिबंध आहे हा. आणि म्हणून ह्या प्रतिबंधामधून साधकाला काढण्यासाठी म्हणून भगवंत या प्रतिबंधाचं सविस्तर वर्णन करतात आहे. 19, 20, 21, 22, 23 हे जे सगळे श्लोक आहेत, या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून हा प्रतिबंध काय पद्धतीने आहे आणि काय पद्धतीने दूर करायचा, दोन्हीचे मार्गदर्शन भगवंतांनी अगदी व्यवस्थित केलेलं आहे. नुसतं अडचण आहे, जाऊ नका एवढं सांगून कधी जमत नाही. आपल्याला सुद्धा अनेक लोक सांगतात की त्या मार्गाने की जाऊ नका, तो मार्ग ना चांगला नाही आहे, तो मार्ग ना चांगला नाही आहे. पण अहो, चांगला नाही म्हणजे नेमका काय आहे? तुटला आहे का? खाचखळगे आहेत का? की वाटमारे आहेत? काय आहे याची जोपर्यंत आम्हाला स्पष्ट कल्पना येत नाही तोपर्यंत चांगला नाही याला काही अर्थ नाही. म्हणजे मार्गक्रमणाची पण आपल्याला स्पष्ट कल्पना असावी, तरच आपण मार्गक्रमण व्यवस्थित करू शकू. म्हणून सकाम उपासना हा आमच्या मार्गामधील सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. तो कसा आहे हे पण भगवंतांनी सांगितलं आहे आणि त्यावर नेमका काय पद्धतीने विचार करायचा म्हणजे तो प्रतिबंध दूर होईल, हेही भगवंतांनी आम्हाला याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि तेच आपण बघतो आहोत. आणि म्हणून अशी ही सकाम उपासना ही फार मोठा प्रतिबंध आमच्या साधनेमधला आहे. माऊली काय म्हणते की आधीची प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तव रंक, मग तेणे लोलुपत्वे कौतुक कैसेनी भजती. माऊली म्हणते की आधीच देहेंद्रियाच्या प्रकृतीचे दास हो आम्ही, बरोबर. आम्हाला दास म्हटलंय. इंद्रियांच्या प्रकृती जी आहे आमची, त्या प्रकृतीप्रमाणे आमचे इंद्रिय त्या प्रकृतीचे दास असतात. प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती. आता ह्या काही गोष्टी आपण अगदी लक्षातच ठेवायच्या. आपण गीतेच्या 7व्या अध्यायापर्यंत जेव्हा येतोय त्याला बेसिक कन्सेप्ट हे आपल्या क्लिअर आहेत. हे गृहीत धरूनच याच्यात नंतरचं आपलं प्रतिपादन आपण करू. पण प्रकृतीचे दास आम्ही आहोत. कोण दास आहे? इंद्रिय. आणि हे जे प्रकृतीचे दास इंद्रिय आहेत हे भोगाकरता दिन झाले.
लाचार होतो, अत्यंत लाचार होतो आम्ही. आम्हाला वैषयिक भोगासाठी आम्ही अत्यंत लाचार होतो. भोग जर मिळाला नाही तर अस्वस्थता येते, आम्हाला सुचत नाही, चैन पडत नाही. आणि ही सगळे लक्षणं कशाची आहे? दीनतेची आहे, लाचार आहे. आणि असं लाचार होऊन दीन होऊन आम्ही उपासना करतो. त्या लालसेने उपासना करतात. तेने लोलुपत्वे कौतुकू कैसेनी भजती. आणि ते एक कौतुकच आहे की नाही. काय माऊलीचा सुंदर शब्द आहे हो, कौतुक. माऊलीने याचंही कौतुकच केलंय. कौतुक नाही का? आधीच दास, त्यात लाचार आहे. लाचार आहे म्हणूनच दास झालेला आहो मी. आणि म्हणून ह्या लाचारीतून, ह्या हिनदी नदीतून उपासना आमची होते. हे केवढं मोठं कौतुक आहे. माझं कौतुक मीच करणं ते चालू आहे. अशा इतकी हा सकाम उपासना जी आहे, इतका हा मोठा प्रतिबंध जरी असला तरी सुद्धा ह्या उपासनेबद्दल आमच्या मनामध्ये कधी घृणा नसावी. ठीक आहे, आम्ही त्या मार्गाला न जाऊ, सकाम उपासनेत आम्ही नाही करावी, परंतु त्याची घृणा पण नसावी ना. आपण काय करतो, एक तर आपण त्या मार्गाला जात नाही आणि नाही गेलो तर त्याची आपण काय करतो, उपेक्षा करतो, घृणा करतो. तो मार्ग का आमचा नव्हे, त्या मार्गावर काहीच मिळत नाही, आम्ही ज्ञानाचे उपासक. म्हणजे एकतर आम्ही लालसेने हीन दीन लाचारीने तो मार्ग पत्करतो, नाही तर त्या मार्गाची आम्ही निंदा करतो, घृणा करतो. दोन्हीही बरोबर नाही. घृणा पण करू नये आणि तो मार्ग पत्करू पण नाही, सकाम उपासनेचा मार्ग घेऊ पण नाही. त्याच्या मागचं तत्वज्ञान मात्र लक्षात घ्यावं. का नाही सकाम उपासनेचे मार्ग आम्ही अवलंबायचा, का करायचं नाही? तर सगळ्यात मोठं आहे की उपनिषदांनी हा दाखला दिलेला आहे की ईश्वर आहे. त्या ईश्वराने काय केलंय की प्रत्येक देवतेला एक काम वाटून दिलेलं आहे. प्रत्येक देवतेला एक काम वाटून दिलं आहे आणि त्याप्रमाणे त्या देवता आपली कामं सातत्याने करतात आहे. ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला खाते वाटप होतं की नाही? मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप, कोणत्याही प्रत्येक ऑफिसमध्ये खाते वाटप. असं खाते वाटप केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला तेवढं काम करण्याचं स्वातंत्र्य असतं. पैसे काढणं म्हटलं की तोच विथड्रॉल फॉर्म तोच देणार, सगळं तोच करणार आणि तोच आपल्याला पैसे देणार. पैसे भरायला म्हटलं की वेगळं काउंटर, पैसे काढण्याचं वेगळं काउंटर, कर्जाचं वेगळं काउंटर, तेवढंच काम ते करणार. त्यापेक्षा ते जास्ती काम करू शकत नाही. अगदी तसंच ईश्वराने सुद्धा प्रत्येक देवतेला तेवढेच अधिकार दिलेले आहेत, तेवढंच फळ देण्याचे अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून ही विश्वाच्या ईश्वराची रचना आहे. म्हणून ह्या देवतांना कधी कनिष्ठ मानू नये. आपल्या अंतःकरणामध्ये कनिष्ठ वरिष्ठ हा भाव कधी नसावा. पण आपण त्या मार्गाला न जावा, तेवढ्या त्यांच्या मर्यादा लक्षात ठेवावा. मला अमर्यादित फळ हवंय. माझ्या वाटचालीतून, माझ्या साधनेतून, माझ्या अभ्यासातून मला अमर्यादित असणारं अविनाशित्व असं फळ मला हवं आहे. आणि त्या देवतेकडे गेल्यानंतर तेवढंच फळ मिळतं. त्या फळाचा उपभोग घेणे झालं की फळाचा उपयोग संपला, परत ते नाशवान स्वरूपाचं फळ असतं. तब्येत चांगली व्हावी म्हणून का आपण विशिष्ट देवतेची उपासना करू. महामृत्युंजयाचा जप. मृत्यू टळेल. मृत्यू टळेल म्हणजे ह्या जन्माचा मृत्यू टळेल. जन्म मृत्यू मरणाच्या चक्रातून थोडी आम्ही दूर होणार आहोत मृत्युंजयाच्या जपाने. परंतु निष्काम उपासना जर आम्ही केली तर मात्र नक्की आम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटू. आणि म्हणून मर्यादित या देवतांचं लक्षात घ्यायचं आणि ठरवायचं की मला मर्यादित फळ हवंय की मला अमर्यादित फळ हवंय. साधक म्हणून माझी काही जबाबदारी आहे, त्या जबाबदारीमध्ये ही पण एक गोष्ट येऊन पडते. आणि
असं सकाम उपासना माझी नसावी. कुळकुळाचार जे आम्ही करतो ते कुळकुळाचाराला सुद्धा मी सकामताच देतो हो. हे तर फार मोठं दुर्दैव आहे. म्हणून नाही असं पण आहे की कुळकुळाचाराला सुद्धा आम्ही सकामतेचं स्वरूप देतो. तर कुळकुळाचाराला सकामतेचं स्वरूप देतो आम्ही. आपण सगळी सकाम उपासना बाजूला ठेवू पण कुळकुळाचार तर प्रत्येक जण करायलाच ना. त्याच्यात सुद्धा सकामता नसावी. आम्ही जर देवाचं केलं तर तो आमचं चांगलं करेल. आम्ही जर कुळाचार चांगले केले तर तो आमचं कुळाचं कल्याण करेल. म्हणजे काय करेल? कल्याण करेल म्हणजे आमची मुलं बाळं चांगले होतील, आमचं कुटुंब आर्थिक भरभराट होईल, यश कीर्ती प्रतिष्ठा ह्याला ते आमचं कुटुंब प्राप्त होईल. म्हणून कुळकुळाचार कसे अगदी नेमाने करा, नीट करा, व्यवस्थित करा. आम्ही काही करत नाही पण आम्ही कुळाचार मात्र नीट करतो हो. त्याचा अभिमान पण असतो. कुळकुळाचार कशासाठी असतात? कुळकुळाचार ही सकाम उपासना कधीच नाही आहे, अजिबात नाही. तर ती जी कुलदेवता आम्हाला नेमून दिली आहे हेही ईश्वराचं नियोजन आहे की प्रत्येक कुटुंबाला एक कुलदेवता नेमून दिलेली असते की त्या कुलदेवतेची प्रसन्नता, त्या कुलदेवतेची उपासना त्या कुटुंबाने करायची. आणि तीही उपासना निष्काम झाली पाहिजे. आणि म्हणून ती त्या कुलदेवतेचं जेव्हा आम्ही करतो तेव्हा त्या कुलदेवतेने कुटुंबावर प्रसन्न होऊन कुटुंबाचं कल्याण करावं, म्हणजे शाश्वत कल्याण करावं. म्हणजे शाश्वत कल्याण करणारे श्रीगुरु आहेत. म्हणून श्रीगुरूंची प्राप्ती त्या कुलदेवतेने आम्हाला करून द्यावी. कारण ईश्वराचं देणं जे आहे ना हे श्रीगुरूंची प्राप्ती आहे. हे ईश्वरांचं देणं आहे पा. त्यासाठी ईश्वराची प्रसन्नता आम्हाला आमच्या पदरात पाडून घ्यावी लागते. तो प्रसन्नच आहे पण त्याच्याजवळचा जो स्टॉक आहे प्रसन्नताचा तो माझ्याजवळ जेव्हा येईल की नाही तेव्हाच मला बँकेतले पैसे जेव्हा माझ्याजवळ येतील तेव्हाच मी बाजारात जाऊन सगळं घेऊ शकेल की नाही. तोपर्यंत आणेल का काही? काही आणू शकेल का? नाही. तसं ईश्वराची कुलदेवतेची प्रसन्नता मी माझ्या पदरात जेव्हा पाडून घेईन त्यावेळेला ईश्वर प्रसन्न होऊन, कुलदेवता प्रसन्न होऊन, श्रीगुरूंचं देणं ईश्वराचं देणं आहे. श्रीगुरूंची प्राप्ती आम्हाला होईल. आणि असं श्रीगुरूंची एकदा प्राप्ती झाली की मग आमच्या कुटुंबाचं खऱ्या अर्थाने शाश्वत कल्याण होणार आहे कुलदेवतेच्या निष्काम उपासनेतून. म्हणून बाकीची आम्ही सकाम उपासना करत नाही, आम्ही साधक मान्य आहे. परंतु आम्ही कुलकुळाचार इथे आमची सकामता असते हे आमच्या लक्षात पण येत नाही. म्हणून ह्याच्यामधली पण सकामता काढून आम्ही ती निष्काम उपासना आमची कशी होईल ह्याचा फार मोठा एक वाटा या कुळकुळाचारांचा निष्काम उपासनेमधला आहे. अशी आमची उपासना जर निष्काम असेल तर आमचं चित्त शांत होईल आणि त्या शांत चित्तामध्ये आत्मविचार रुजेल. म्हणून सुख देण्यासाठी देवदेवता आहेत. सुखरूप होण्यासाठी मात्र कुठे जावं लागेल? हो, सुखरूपतेसाठी मात्र आत्मदेवाकडे जावं लागेल. देवदेवतांकडे सुखरूपता मिळणार नाही, आत्मदेवाकडे जावं लागेल. आणि आत्मदेव म्हणजे कोण आहेत? आत्मदेव माझे श्रीगुरु. अशी ही जंत्री जर आम्ही अशी नीट लक्षात ठेवली तर आमच्याकडून सकाम उपासना होण्याची शक्यताच नाही. आणि म्हणून आम्ही श्रीगुरूंकडे सुद्धा भौतिक सुखासाठी जातो पा. आम्ही श्रीगुरु केले, आम्ही गुरु केले, आमची शारीरिक स्थिती तेव्हापासून छान आहे, आमची आर्थिक स्थिती तेव्हापासून चांगली आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी करतो. परंतु आमची अंतरस्थिती कशी आहे, आमची मनस्थिती कशी आहे, आमची मानसिकता मनोरंजनामध्ये बदलते की नाही ह्याकडे आपलं लक्षच नसतं. आणि तिथे सुद्धा आम्ही अत्यंत सावध राहायला पाहिजे. श्रीगुरूंचा उपदेश हा थेट अंतःकरणाला आमच्या भिडतच नाही. आणि ज्याचा भिडला तो तरला. ज्याचा अंतःकरणाला श्रीगुरूंचा उपदेश भिडतो आहे,
श्रीगुरु हे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या कल्याणासाठी मला सांगतात आहे, असा जोपर्यंत माझ्या अंतरीचा भाव होत नाही तोपर्यंत तो उपदेश अंतःकरणाला भेटतच नाही. आपल्याला वाटतं की आम्ही शिबिराला गेलो, आम्ही प्रवचनाला जातो, श्री गुरूंच्या अनेक लोक ऐकतात, आम्ही पण ऐकतो, सगळ्यांसाठीच तर सांगितलं. नाही नाही, सगळ्यांसाठी सांगितलं अशी आमची मनोरचना कधी नसावी. तर श्री गुरु हे फक्त माझ्यासाठी बोलतात आहे. आज मी आणि श्री गुरु एवढेच आहोत. अशा पद्धतीचं जर आम्ही श्रवण करू, इतकं एकाग्रतेने श्रवण करू, एवढे अवधान एकले दीजे, एवढं अवधान जर आम्ही एकावर देऊ, तरच आम्ही सर्व सुखाला प्राप्त होऊ, तरच आम्ही वासुदेव सर्वमिती या पदाला प्राप्त होऊ, तोपर्यंत नाही. आणि म्हणून श्री गुरूंची उपासना आमची सकाम नसावी, त्यांचं भजन आमचं सकाम नसावं. परमात्मा जो आहे हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्येच आहे. ज्या इच्छा, ज्या कामना, जे संकल्प उठतात ते माझ्याच प्रेरणेने उठतात. भगवंत सांगून राहिले, भगवंताच्या प्रेरणेने उठतात, त्यांच्याच अधिष्ठानावर उठतात, आत्मसत्तेच्याच अधिष्ठानावर उठतात. ह्याकडे कोणाचंही लक्ष नसतं. म्हणून इकडे जर लक्ष दिलं तर स्वरूपाकारता येईल. वृत्ती जिकडे जाते ना त्याच्या मागे जायचं नाही आपल्याला. तर वृत्ती जिथून उठतात, ज्याच्या अधिष्ठानावर उठतात, त्याच्याकडे अधिष्ठानाकडे जर लक्ष दिलं तरच आमच्या स्वरूपाची भेट होईल. आणि सगुण उपासनेतून वाचवण्यासाठी ह्या श्लोकाचा हा उद्देश आहे. आता सगुण उपासना जर आम्ही करत असतो तर प्रत्येक उपासना, कोणतीही उपासना असतो, ती उपासना श्रद्धेची फार आवश्यकता असते. प्रत्येक उपासनेला श्रद्धेची अत्यंत गरज असते. पण सकाम उपासना ही अत्यंत श्रद्धेने करतात आणि निष्काम उपासना आत्यंतिक श्रद्धेने करतात. अत्यंत श्रद्धा आणि आत्यंतिक श्रद्धा समानार्थी जरी शब्द असले तरी फार मोठा याच्यात फरक आहे. अत्यंत श्रद्धेने सकाम उपासना जेव्हा होते त्यावेळेला त्या उपासनेमध्ये इच्छा तर असतेच, इच्छापूर्तीच तर हवीच असते, परंतु भयाचाही तिथे जोर असतो. भयापोटी सुद्धा आम्ही श्रद्धेने करतो. आपण जर नीट नाही केलं तर भगवंत आपल्यावर कोपेल, ईश्वर आपल्यावर कोपेल, देवी आपल्यावर कोपेल. आणि माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणूनही त्या श्रद्धेपोटी उपासना होते. म्हणून सकाम उपासना ही अत्यंत श्रद्धेने होते, पण निष्काम उपासना आत्यंतिक श्रद्धेने होते. आत्यंतिक श्रद्धेने होते म्हणजे आता अन्य दुसरीकडे श्रद्धा नाहीच. श्रद्धा फक्त श्री गुरूंच्या तिथेच. माझे कल्याण फक्त माझे श्री गुरु करणार आहेत. आणि याला म्हणतात आत्यंतिक श्रद्धा. अन्य इतरत्र कुठेही श्रद्धा नसणे, फक्त श्री गुरूंप्रतीच श्रद्धा असणे. माझं ते शाश्वत कल्याणच करणार आहे. अनुकूल परिस्थिती आली तरी पण माझ्या शाश्वत कल्याणासाठीच ती अनुकूल परिस्थिती आली आहे. प्रतिकूल परिस्थिती आली तरी माझ्या कल्याणासाठीच ती प्रतिकूलता मला दिलेली आहे. सुख दिलं तरी माझ्या कल्याणासाठीच आहे आणि दुःख दिलं तरी माझं कल्याणच याच्यातून अपेक्षित आहे. आणि ह्याला म्हणतात आत्यंतिक श्रद्धा. परंतु सकाम उपासना सुद्धा अत्यंत श्रद्धेने करायची असते. श्रद्धेचा फार मोठा रोल उपासनेमध्ये असतो. आणि भगवंत आम्हाला पुढच्या श्लोकामध्ये घेऊन चालले की यो यो या तनुम भक्ता श्रद्धार्चितुमिच्छति तस्य तस्या चला श्रद्धा तामेव विदताम्यहम्. भगवंत म्हणतात आहे की जो भक्त ज्या देवता स्वरूपाची श्रद्धेने पूजन करण्याची इच्छा करतो त्या भक्ताला त्या देवतेविषयी मी दृढ आणि स्थिर श्रद्धा प्रदान करतो.
जसं संकल्प इच्छा प्रेरणा भगवंत देतात, तसे श्रद्धा सुद्धा दृढ आणि स्थिर कोण देतो? भगवंतच देतात. आणि ज्याला ज्याला श्रद्धेने उपासना कराशी वाटते, उपासना करायची तर ती श्रद्धेने केली पाहिजे, नीट केली पाहिजे असं आपण म्हणतो आणि तशी इच्छा करतो, तर अशी अचल श्रद्धा जी आहे ही अचल श्रद्धा निर्माण करण्याचं काम भगवंत करतात. भगवंत आहे म्हणून श्रद्धा. म्हणजे याचं श्रद्धा निर्माण करणं भगवंताचं काम आहे. कसं? याच्याही मागचं आपल्याला थोडंसं तत्वज्ञान म्हणा, शास्त्र म्हणा, थोडं समजून घ्यायची फार आवश्यकता आहे की भगवंत श्रद्धा निर्माण करतात म्हणजे कसं करतात. आता देवतेला देवत्व हे कोणामुळे आलंय? भगवंतामुळे आलेलं आहे. जोपर्यंत आपण ती मूर्ती असते, ती मूर्ती आपण म्हणतो रामाची मूर्ती. कुठून आणली हो? जयपूरवरून आणली. कुठून आणली हो? इंदूरहून आणली. काय काय मूर्ती मिळण्याचे ठिकाण असते, तिथून आम्ही ही मूर्ती आणली. छान आहे हो, खूपच सुंदर आहे हो मूर्ती. लगेच प्रश्न येतात, केवढ्याची झाली हो? सगळ्या मूर्ती भगवंताच्या केवढ्याच्या झाल्या? त्याच्याबद्दलचे पहा, सगळे आमचे प्रश्न कसे असतात? व्यावहारिक स्वरूपाचे असतात. केवढ्याची मूर्ती झाली, ती कशी आणली, कशाची आहे, हे सगळे प्रश्न आम्ही विचारतो मूर्ती आहे म्हणून. पण त्या मूर्तीला ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा होते आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीचं रूपांतर देवतेमध्ये होतो, त्याला विग्रह असं म्हणतात. आणि या विग्रहाची आम्ही उपासना करतो. विग्रहाची आम्ही उपासना करतो. आम्हाला लीला विग्रह, कर्म विग्रह हे सगळं माहिती आहे. जीव कर्म विग्रह आहे. भगवंताचे अवतार हे लीला विग्रह आहे. आणि हा भगवंत जो लीला विग्रह भगवंत आहे, ज्यांनी अवतार घेतलेले आहे, तो प्रत्यक्ष ह्या मूर्तीमध्ये आता आहे अशी कल्पना करून आम्ही त्या मूर्तीवर श्रद्धा ठेवतो, त्या देवतेवर श्रद्धा ठेवतो. म्हणजे देवतेला देवत्व कोणामुळे आले? रामाच्या मूर्तीला देवत्व कशामुळे आलं? राम हा शब्द असल्यामुळे, राम हा हे नाम असल्यामुळे, सगुण दाशरथी जो राम आहे त्या देवतेमुळे, त्या ईश्वरामुळे त्याला देवत्व प्राप्त झालं. आणि त्या दाशरथी रामाचा अधिष्ठान आत्मा राम आहे. आणि त्या आत्मारामामुळे त्या आत्मारामाचा लीला विग्रह दाशरथी रामामध्ये झाला. आणि दाशरथी रामाचा लीला विग्रहाचा ह्या देवतेमध्ये विग्रह झाला, मूर्तीमध्ये विग्रह झाला. म्हणून देवतेचं स्थान त्यांना प्राप्त झालं. म्हणजे आता ही श्रद्धा जी आहे, या श्रद्धेचा हा जो विकास आहे अशा पद्धतीचा, आता ही श्रद्धा कोणी तयार केली? कोणामुळे तयार झाली? मूळ आत्मदेवाच्या अधिष्ठानावर ही श्रद्धा आली. आणि असं ह्या देवाला देवत्व प्राप्त झालं. त्या ठिकाणी आमची श्रद्धा केंद्रित झाली. म्हणजे या श्रद्धेचं मूळ कोण आहे? अरे अर्जुना, मीच आहे. भगवंत म्हणतात परमात्माच आहे. त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर जी श्रद्धा दृढ झाली आहे, स्थिर झाली आहे. आज काही झालं ना तरी आम्ही रामाचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा नेम असतो रामाचं दर्शन घ्यायचं. कोणत्या रामाचं दर्शन घेतोय? जयपूरहून आणलेल्या मूर्तीचं ना? नाही हो, मंदिरातला राम. आणि मग अशा पद्धतीची आम्ही आमची श्रद्धा त्या मूर्तीवर म्हणजे त्या देवतेवर
केंद्रित करतो त्या श्रद्धेचं मूळ भगवंत आहे असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून ते हे परब्रह्म विटेवरी साजिरे. देवाला देवत्व प्राप्त झालं हो. संतांचा निर्णय बघा. परब्रह्म हे विटेवर साजरे झालं, विठ्ठलाच्या रूपामध्ये आमच्या समोर उभं झालं प्रत्यक्ष परब्रह्म. म्हणून श्रद्धा जर कोणी निर्माण केली असेल तर ती भगवंतानीच निर्माण केली. सकाम उपासनेच्या माध्यमातून माझी जी अत्यंत श्रद्धा आहे, ह्या अत्यंत श्रद्धेतून आम्ही आत्यंतिक श्रद्धेत जावं. जर असा विचार केला तर आत्यंतिक श्रद्धेत जाऊ. आत्यंतिक श्रद्धेचा विकास तिथे होईल. तिथे भय राहणार नाही, तिथे फक्त आनंदच राहील, तिथे फक्त सुखरूपताच राहील. आणि म्हणून एवढा सगळा खुलासा भगवंत आम्हाला करतात आहे. केवढे बारकावे सकट आम्हाला ते देऊन राहिले आहेत. हे बारकावे बघा. म्हणून देव देवेश्वर असं नाव आहे. देवेश्वर असं नाव आहे. देवांचाही ईश्वर तो देवदेवेश्वर. सर्व देवांचा स्वामी देवदेवेश्वर. मग उपासना कोणाची करायची? काका म्हणतात उपासना कोणाची करायची? मग देवतेची करायची की देवतेच्या ईश्वराची उपासना करायची? आपण डॉक्टरांकडे जातो, कंपाऊंडर बाहेर बसलेला असतो. मग आपण त्या कंपाऊंडरला आपलं सगळं सांगतो का? सांगितलं तर काय, तो सगळं फक्त लिहून घेतो. हां बोला, आपलं नाव, गाव, आपल्याला काय त्रास आहे, पहिली अपॉइंटमेंट आहे की दुसरी अपॉइंटमेंट, हे सगळं तो आपल्याला चौकशी करतो आणि सगळं लिहून घेतो. पण इलाज मात्र डॉक्टर करतात, कंपाऊंडर करत नाही. मग कोणाकडे जावं हो? कंपाऊंडरकडे गेलो, आपली तब्येतीची कंप्लेंट सांगितली तर तब्येत दुरुस्त होणार आहे का? अजिबात नाही. तो सांगतो की डॉक्टर गावाला गेले आहेत, परवा या, आत्ता तुमचा नंबर लागत नाही, आज खूप पेशंट आहे, दुपारी इतके वाजता या, एवढंच सांगतो. वकिलाकडे जर आपण जाऊ तर त्यांच्याकडे सुद्धा क्लर्क असतात. त्या क्लर्ककडे जाऊन आपण आपले कंप्लेंट सांगितले तर फायदा होईल का? होणार नाही. तसं मला जर सुखरूपता हवी असेल तर मला देवदेवतांची सकाम उपासना करून भागणार नाही. देवेश्वर जे आहेत त्या देवेश्वरची मला निष्काम उपासना करावी लागेल. आणि म्हणून प्रत्यक्ष देवाचं दर्शन घेण्याऐवजी, त्याला साकडं घालण्याऐवजी तू मला तुझ्यासारखंच कर हे साकडं घालावं. बस डायरेक्ट डॉक्टरकडे जावं, डायरेक्ट वकिलाकडे जावं, फक्त नाव नोंदवावं तिथे आणि म्हणायचं की जे बोलायचं ते आम्ही डॉक्टरांशी बोलतो, जे बोलायचं ते आम्ही वकिलांशी बोलतो. आपण नेहमी ती आजीबाईची गोष्ट ऐकतो की राजा म्हणतो प्रदर्शनात ज्याला जे पाहिजे ते घ्या. प्रत्येक जण ज्याला जे हवंय ते घेतो. परंतु आजीबाई असते ती राजालाच हात लावते. राजा तूच माझा हो, तू माझं झाला की सगळं माझं होणार आहे रे. कशासाठी दृष्टांत आहे? माझ्यासाठी दृष्टांत आहे. दृष्टांत लक्षात घ्यायचा, गोष्ट सोडून द्यायची. आणि म्हणून देवोदेवी मीची पाही, हाही निश्चय त्यासी नाही. भाव ते ठाई वेगळाला धरी. अर्जुना, वस्तुता जर विचार केला तर सर्व देवा आणि देवीमध्ये मीच व्याप्त आहे. माऊलीची ओवी आहे, मीच व्याप्त आहे. पण अज्ञानी भक्ताला हे निश्चयात्मक ज्ञान नसतं. म्हणून ते अन्य अन्य विग्रहाच्या ठिकाणी वेगळा वेगळा भाव ठेवतात. सर्व देवदेवतांमध्ये मीच आहे हे अज्ञानी जनांना हे निश्चयात्मक ज्ञान नसल्यामुळे आम्ही सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, गुरुवारी दत्त, शनिवारी मारुती, रविवारी सूर्यदेवता, अशा वार पण आम्ही लावून दिलेले आहेत देवतांचे. आणि प्रत्येक विग्रहाच्या ठिकाणी आमची वेगवेगळा भाव असतो, वेगळी श्रद्धा असते आणि वेगळी
वेगळी उपासना असते, पण ह्या सगळ्यांमध्ये एकच परमेश्वर व्यापून आहे, एकच तत्व व्यापून आहे, ते माझ्यात पण आहे, ते मी आहे, असं निश्चयात्मक ज्ञान आम्हाला मिळण्यासाठी हा एवढा या श्लोकांचा खटाटोप आहे, निधिध्यासन चालू आहे. आणि म्हणून परिणामी ह्या वासुदेव सर्वमिती या अनुभवापासून आम्ही वंचित असतो. आमच्या श्रद्धेची सुद्धा वाटणी झालेली असते. सोमवारी श्रद्धा महादेवावर असते, कडक कडकडीत उपास. मंगळवारी देवीवर श्रद्धा ती ट्रान्सफर होते. आज मंगळवार आहे, देवीचं स्तोत्र म्हणतो. अशी श्रद्धा आमची वाटल्या गेल्यामुळे आम्ही सर्वेषु भूतेषु ती वासू इथे कसं येऊ शकणार नाही. आणि म्हणून हे जे देवदेवता जे आहे या फक्त उपास्य देवता ह्या मर्यादित असतात. त्यांचं देवत्व हे त्यांच्या पुरताच मर्यादित असतं, ते अमर्यादित नसतं. आणि म्हणून या देवतांना तनु हा शब्द या श्लोकामध्ये वापरलेला आहे. म्हणजे सोपाधिक सगळ्या सगुण सोपाधिक देवतांना तनुहा हा शब्द योजलेला आहे, वापरलेला आहे. म्हणून कामितार्थ तनोती इति तनुहा, म्हणजे जे कामनांचं वर्धन करतात, कामितार्थ तनोती, कामनांचं जे वर्धन करतात त्यांना तनु म्हटलेलं आहे. शिव असो, विष्णू असो, देवी असो, कोणतीही देवता असो, प्रत्येक देवताला एक विशिष्ट सामर्थ्य दिलेलं आहे. आणि एक विशिष्ट सामर्थ्य, एक विशिष्ट शक्ती प्रदान केल्यामुळे त्या देवता विशिष्ट कामना पूर्ण करतात. आणि म्हणून त्या देवतेंवर आम्ही जेव्हा श्रद्धा ठेवतो त्यावेळेला त्या स्थिर श्रद्धा, ही श्रद्धा परमेश्वर निर्माण करत असतो. एवढं जर सूत्र आम्ही लक्षात घेतलं तर आमची सातत्याची निष्ठा कशी तयार होईल याकडे आम्ही सावधानतेने, जागरूकतेने बघू. आणि ह्या सातत्याच्या निष्ठेनेच आमची ज्ञाननिष्ठा तयार होणार आहे. सोमवारी महादेवावर श्रद्धा ठेवा, मंगळवारी देवीवर श्रद्धा ठेवा, की गुरुवारी दत्तावर श्रद्धा ठेवा, यातलं श्रद्धा एक तत्व कॉमन आहे. आणि ती कुठून आलेली आहे? मूळ श्रद्धेचा स्रोत कोण आहे? मूळ श्रद्धेचा स्रोत परमेश्वर आहे. परमेश्वर आहे याच्यावर आधी माझी श्रद्धा आहे, आणि तो या मूर्तीमध्ये आहे. देवता, ती श्रद्धा तिथून आलेली आहे, असं जर आम्ही लक्षात घेतलं तर मग आम्ही सदुर्लभमध्ये जाऊ, अन्यथा नाही. आचार्यांनी खूप सुंदर उदाहरण याच्यामध्ये घेतलेलं आहे, दिलेलं आहे. आचार्य म्हणतात की अंकुर असतो, बीजाचा अंकुर असतो. बीज असतं, आपण ते जमिनीत लावतो, मान्य. आता त्या अंकुरामध्ये आपण त्या बीजाला पाणी घालतो, सातत्याचं पाणी घालतो, त्याला अंकुर फुटतो. मग आता अंकुरामध्ये पाणी असतं की नाही? त्या पाणी असल्यानंतर त्या अंकुराचा पुढे वृक्ष होतो की नाही? म्हणजे अंकुराला वृक्षामध्ये करण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य त्या पाण्यामध्ये आहे की नाही? पाणी नसेल तर बीज अंकुरेल का? बीज अंकुरणार नाही तर पुढे वृक्ष तयार होईल का? अजिबात नाही ना. आचार्यांचं उदाहरण आहे बरं काय, आचार्यांनी उदाहरण दिले. मग अंकुर अनेक प्रकारचे जरी असले, 100 प्रकारच्या बिया जरी असल्या, तरी त्याला पाणीच द्यावं लागतं. त्या अंकुरामध्ये सामर्थ्य पाण्याचंच असतं. पाण्याच्या सामर्थ्याशिवाय अंकुराचा वृक्ष तयार होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये प्रत्येगात्म स्वरूपाचे
सन्निविष्ट असलेले जे आत्मचैतन्य आहे, हेच जीवाला त्याच्या कर्मानुसार, त्यांच्या वासनेनुसार संकल्प तयार करण्याची शक्ती देतं आणि श्रद्धेचं वर्धन पण करते. जसा बीजातून अंकुर, अंकुराला मग पान, पानाला मग फांदी, त्याचं हळूहळू हळूहळू वर्धन होतंच की नाही. आधी छोटेशी पानं येतात, छोटेशी पानं मग 4 पानं येतात, मग त्याची फांदी तयार होते हळूच. त्या फांदीपासून मग फूल तयार होतं, मग फळ तयार होतं. तयाचा वेलू गेला गगनावरी. कोणामुळे? पाण्यामुळे. तसं संकल्प आहे, इच्छा आहे, श्रद्धा आहे, हे सगळे तयार कोणापासून होतात? त्या भगवंतामुळे, परमेश्वरापासून तयार होतात, त्या थोरल्या देवापासून तयार होतात. आणि म्हणून त्या थोरल्या देवाला ओळखणं हे आमचं काम आहे. आता अशा पद्धतीचं जर निधिध्यासन झालं, अशा पद्धतीचा जर अभ्यास झाला, तर आजपर्यंत माझी जी सकाम उपासनेतून वाटचाल होती, तिथून मी परावृत्त होईल की नाही होणार? निश्चितपणे होईल. आणि कुठे जाईल हो? श्री गुरूंच्या पायाशी. बस. मनश्चेन लग्न. कुठे संलग्न होऊ आम्ही? श्री गुरूंच्या चरणाशी संलग्न होऊ, श्री गुरूंशी संलग्न होऊ. आता माझी देवता, माझे देव, माझे ईश्वर, माझे परमेश्वर कोण आहेत? भगवान, फक्त श्री गुरु आहेत. श्री गुरूंशिवाय आता अन्य ठिकाणी जाणे नाही. श्री गुरूंनी जेवढं सांगितलं तीच माझी उपासना. त्यांनी जो उपास सांगितला तोच माझा उपास. नाही, आपण विचारतो, गुरुदेवा, आम्ही ना आधीपासून पोथी वाचत आलेलो, मग ती आता आम्ही वाचावी का? ते नाही, सांगतच नाही. ते कसं म्हणतील तुम्ही गजानन महाराजांची पोथी वाचू नका म्हणून? अरे, त्यांनी ते वासुदेव सर्वमितीमध्ये त्यांना माहिती आहे की गजानन महाराजांमध्ये पण तेच तत्व आहे, ते सर्व तत्व जाणतात आहे. ते नाही कसं म्हणतील की तुम्ही पोथी वाचू नका म्हणजे तुम्ही गजानन महाराजांना त्यांची उपासना करू नका असं सांगण्यासारखं आहे ना, सामान्यांसारखं. अहो, तुम्ही इकडे जाऊ नका, तुम्ही ना ह्या दुकानात नका जाऊ, तो खूप महाग देतो, हा स्वस्त देतो, या दुकानात जाऊन घ्या. ते आम्ही जीव पातळीवर असणार आहे. पण श्री गुरु असं कधी सांगणार नाही की तुम्ही पोथी वाचू नका. मग चुकतो कुठे? आमचं चुकतो विचारण्यामध्ये. त्यांच्या पायाशी लोटांगण घ्यायचं, त्यांच्या पायाशी शरणागती घ्यायची, संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती म्हणजे भगवंता, तुझ्यामुळे माझी उत्पत्ती झाली आहे, स्थिती तुझ्याचमुळे टिकलेली आहे, आणि नाश जो होतोय तुझ्याचमुळे, तुझ्याच इच्छेने हे सगळं आहे. संपूर्ण शरणागती. तर तू सांगशील तसं. तो प्रत्यक्ष भगवंत माझे श्री गुरु आहेत. ब्रह्मस्वरूपाने श्री गुरूंच्या रूपामध्ये माझ्यासाठी सगुण साकार रूपामध्ये ते आलेलं आहे. म्हणून आता ते सांगतील तसं अन्य कुठेही विचारणं नाही, जाणं नाही, मीही विचारायचं नाही. काय करू गुरुदेवा, सांगा काय करू? काही नाही, त्यांच्या पायाची पूर्ण शरणागती घ्या. आणि ते सांगतातच, कारण त्यांना ते कल्याण करायलाच बसले जीवाचं. आपलं कल्याण कशातून होईल, काय केल्याने होईल हे त्यांना चांगलं माहिती आहे. आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टरांना विचारतो का? फक्त तब्येत सांगतो, पण औषध कोणतं द्यायचं हे विचारतो का? नाही. मग आहे ना, डॉक्टर, मला असं वाटतं की माझी तब्येत अशी आहे तर हे औषध घेऊनच घेतो, ते औषध घेऊनच घेतो, काही हरकत आहे का तुमची, असं कधी विचारतो का? मग श्री गुरूंना कसं विचारतो 10 प्रश्न? मग आम्ही हे करू का, ते करू का, मग आम्ही हा उपास करू का, तो उपास आम्ही करत होतो. तिथे का नाही पूर्णपणे शरणागती? तिथे सुद्धा शरण व्हायला पाहिजे. आणि म्हणून श्रद्धापूर्वक, ही श्रद्धा सुद्धा भगवंत निर्माण करतो, अशी पूर्ण श्रद्धा ठेवायची.
संपूर्ण शरणागत व्हायचं तर सकाम उपासना आमच्यामध्ये लवलेश पण राहणार नाही. मग आता एक छोटासा प्रश्न या ठिकाणी असा उभा येतो, छोटा प्रश्न येतो अगदी, की आत्मा या सगळ्या ब्रह्मतत्व, आत्मतत्व या सगळ्या गोष्टींना प्रेरणा देतो, श्रद्धेला, संकल्पाला, इच्छेला. त्याच्या प्रेरणेमुळे हे सगळे तयार होतात. मग हा प्रेरणा देतो, मग हा प्रेरणा देतो असं आपण, तुम्ही जर म्हणता, शास्त्र जर सांगताय असं, मग आत्मा करता झाला की नाही हो? आणि आम्ही तर अभ्यास, आपण तर अभ्यास करताय, आत्मा करताय. नीट प्रश्न छान समजून घ्या. अगदी या प्रश्नात का प्रश्न तयार करतात? आचार्यच प्रश्न तयार करतात, आचार्यच आम्हाला उत्तर देतात. सुंदर का? की आमच्या बुद्धीमध्ये निश्चय हा स्पष्ट आणि निखळ असावा, त्यात कुठेही शंकेची इतकुसा पसू पण नसावा. मग आत्मा जर सगळ्या गोष्टीचा प्रेरक आहे, तर मग तो करतो, मग तो अकर्ता, मग हे कसं? तो प्रेरणा देतो, तो मग कसा प्रेरणा देतो असं तुम्ही म्हणता? आचार्य उत्तर देतात आहे, फार सुंदर उत्तर देतात आहे आचार्य याच्यावर. आचार्य असं म्हणतात की सारथी घोड्याचा असतो, रथाचा सारथी जो आहे तो अश्वाला, घोड्यांना प्रेरणा देतो, चला समोर, चला समोर चला. त्याला तो चाबूक टोकतो, चाबूक मारतो त्यांच्या पाठीवर, त्याला प्रेरणा येते आणि समोर चढण्याची त्यांना प्रेरणा येते आणि ते घोडे समोर धावतात. म्हणजे सारथी घोड्यांना चालण्याची प्रेरणा देतो, तसा आत्मा प्रेरणा देत नाही. कारण या ठिकाणी सारथी आणि घोडा हे सावयव आहेत, त्यांना रूप आहे, म्हणून ते चापकाने मारून, तुतारीने टोचून प्रेरणा देतो. पण आत्मा प्रत्यक्ष असं काहीही करत नाही. या ठिकाणी सारथी प्रत्यक्ष करतो, पण आत्मा प्रत्यक्ष काहीही करत नाही. मग आत्मस्वरूप जे आहे हे कसं प्रेरणा देतं? तर आत्मा हा सूर्यवत प्रेरणा देतो. म्हणजे कसं देतो? सूर्य प्रकाशमान आहे, सूर्याचा प्रकाश आहे, पण सूर्य म्हणतो का मी आलो आहे, मी उगवलो आहे, प्रकाश माझा आलेला आहे, प्रत्येकाने प्रकाश घ्या, हे घ्या, तुम्हाला किती प्रकाश? इतका इतका वेटमध्ये प्रकाश, तुम्हाला एवढा एवढा प्रकाश, तुम्हाला एवढा एवढा प्रकाश, असं कधी सूर्य म्हणतो का? अशी कधी तो दखल घेतो का? अजिबात घेत नाही. तो विश्वाला प्रकाशित करतो, त्याच्या प्रकाशात विश्व सगळं प्रकाशित होतं. त्याचप्रमाणे आत्म्याच्या सन्निध मात्राने सर्व विश्व प्रकाशमान होतं. नाटक दीपाचं उदाहरण छान दिलेलं आहे, की स्टेजवरचा तो दिवा जो आहे, तो दिवा काहीही करत नाही, नाटक करत नाही, नाटकाचा लेखक त्यांना माहीत नसतो, परंतु त्याच्या प्रकाशामध्ये सगळं नाटक आम्हाला छान दिसतं. कोणामुळे दिसलं? त्या दिव्यामुळे दिसलं. कोणामुळे दिसलं? त्या दिव्यामुळे दिसलं. तसं आत्मतत्व असल्यामुळे संकल्प आहे, आत्मतत्व असल्यामुळे श्रद्धा आहे. ते मी आहे. निधिध्यासन अशा पद्धतीचं जर निधिध्यासन आमच्याकडून होत असेल तर आमचा श्लोकाचा अभ्यास बरोबर सुरू आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत जे सांगतात आहे ते 22व्या श्लोकामध्ये आम्हाला भगवंत घेऊन चालले आहेत. आणि तिथे ते सांगतात आहे तो भक्त मी परमात्म्याने दिलेल्या श्रद्धेच्या सामर्थ्याने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो. त्यानंतर मीच दिलेल्या श्रद्धेमुळे त्याला इष्ट आणि इच्छित कामनांचं फळ पण प्राप्त होतं. संकल्प झाला, इच्छा झाली, काम झाला, तयार झाला, त्यानुसार देवतेची उपासना पण सुरू झाली आमची. त्या उपासनेच्या मागे श्रद्धेचं पाठबळ तयार झालं. श्रद्धेने आम्ही ती उपासना केली. श्रद्धेशिवाय उपासना होत नाही आपण सांगितलेले आहे. आणि
असं श्रद्धेने उपासना केल्यानंतर आता त्या उपासनेचं आम्हाला फळ मिळायला पाहिजे की नाही, त्या उपासनेचं आम्हाला फळ पण मिळतं. ही जंत्री लक्षात घ्यायची, उपासनेची जंत्री. उपासना का करतो? इच्छा तयार झाली, कामना तयार झाली म्हणून. कशी करतो? श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपासना करतो की मला माझी इच्छा, मला माझी कामना पूर्ती झाली पाहिजे. आणि समर्थांनी मागणं मागितलंय, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. आता समर्थांची कामना पूर्ती म्हणजे काम ही वृत्तीच येत नाही अंतःकरणामध्ये. काम ही वृत्तीच अंतःकरणामध्ये उठत नाही, याला म्हणतात कामनापूर्ती. ही निष्काम उपासनेने येते. आणि सकाम उपासनेने कामना पूर्ण होण्याची, म्हणजे तेवढीच कामना जी आहे तेवढीच पूर्ण होण्याची वृत्ती तयार होते, मर्यादित वृत्ती तयार होते. आणि इकडे मात्र वृत्तीच येत नाही, इतका फरक आहे. मग आता श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर आम्ही उपासना केलेली आहे तर त्या उपासनेचं फळ आम्हाला मिळालंच पाहिजे. माहूरच्या देवीला आम्ही दर पौर्णिमेला पायी जातो, पायी वारी करतो. त्याचं फळ आम्हाला काय मिळालं? 16 वाऱ्या केल्या आणि 16व्या वारीलाच मुलीचं लग्न जमलं. मुलीच्या लग्नासाठी आम्ही देवीला साकडं घातलं होतं की हे देवी, माझ्या मुलीचं लग्न जमू दे, मी पायी वारी करेन. मग कोणीतरी सांगतो आम्हाला अधिकारी की असं करा, तुम्ही 16 वाऱ्या करा देवीच्या, पहा तुम्हाला फळ मिळतं की नाही. आणि 16व्या वारीलाच, वारी करत असतानाच फोन आला, मुलगी पसंत आहे, लग्न जमलं. म्हणजे आता आता हे जे इच्छित फळ आहे, इच्छित कोणाच्या इच्छेने? ज्यांनी सकाम उपासना केली आहे त्या जीवाच्या इच्छेला जे फळ आले ते कोण दिलं? ते देणारा कोण आहे? भगवंत म्हणतो, अरे बाबा ते देणारे मीच आहे. इच्छित फळ पण मीच देतो याचा विसर पडतो जीवाला, आणि त्याला वाटतं मी वारी केल्यामुळे मला फळ मिळालं, मी उपासना केल्यामुळे मला हे फळ मिळालं. म्हणून त्या देवतेने मला ते फळ दिलं. माझी उपासना पाहून तो प्रसन्न झाला. केवढा धोका आहे सकाम उपासनेमध्ये. अहंकार पण आलाच, आणि ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी काहीही नाही. वासुदेव सर्वमिती नाही. अहंकारला ह्या परमार्थामधला फार मोठा भाग आहे. आणि म्हणून सकाम भक्त परमात्म्याने दिलेल्या श्रद्धेने युक्त होतो. जप तप होम हवन देवतेला प्रसन्न करतो आणि त्या त्यांना इच्छित फल देतात. देवता वास्तविक काहीच करत नाही. भगवंत सांगतात त्या अर्जुनाला, सावध करतात की देवता काहीच करत नाही, त्या फळ पण देऊ शकत नाही. मीच करता करविताय रे. मीच प्रत्येकात्म स्वरूपाने सर्वांच्या बुद्धीमध्ये श्रद्धा मीच निर्माण करतो, मीच भक्तांकडून कर्म करून घेतो आणि मीच तुझा कर्माची आवाज फळे मोठा देतो. पाहिजे. आणि मीच भक्ताकडून सर्व कर्म करून घेतो. मीच कर्माची फळे पण देतो. फळं देणारही मीच आहे रे बाबा. कर्माचे कर्तृत्व, कर्माचं दातृत्व देवाचं नसून हे माझं आहे. हे माझं आहे. मीच कर्माध्यक्ष आहे आणि मीच कर्मफलदाता आहे. मय्याध्यक्षण प्रकृती. माझ्याच अध्यक्षतेखाली ही सगळी प्रकृतीचं नियमन होत आहे. या सगळ्यांमध्ये मीच आहे असं तू समज. असं ज्या वेळेला तू जाणशील त्याच वेळेला तू या सकाम उपासनेतून निघशील.
याच्या मोहातून निघशील आणि निष्कामतेकडे वाटचाल करशील. निष्काम उपासनेकडे वाटचाल जेव्हा सुरू होईल त्याच वेळेला हे चित्त शांत होईल आणि त्या ठिकाणी आत्मविचार रुजेल, ज्ञाननिष्ठा वाढेल आणि सुखरूपतेकडे वाटचाल होऊन एक दिवस सुखरूप होऊन राहू. आणि अशा पद्धतीचं आमची ही वाटचाल आमची जर सुरू असेल तर मग आम्हाला नक्की विचार करायला पाहिजे. आचार्य आम्हाला या देवतेंचे स्वरूप पण सांगतात आहे. ह्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला देवतेंचं स्वरूप सांगत आहे. ह्या देवता कशा आहेत हो, काय यांच्या आपण मागे लागायचं नाही, पण त्यांच्याप्रती मनामध्ये हीन दीन भाव कधीही नसावा. हे तेवढंच महत्वाचं आहे. उच्च निच्च भाव नसावा. ते हे परब्रह्म विटेवरी साजेरे हाच आमच्या प्रत्येक देवतेकडे बघण्याचा उद्देश असावा. फक्त विठ्ठलाकडे पाहून हा निर्णय नसावा, तर प्रत्येक देवतेकडे पाहून आमचा हाच निर्णय असावा. मंदिरात जायचं, देवाच्या मूर्तीसमोर उभं राहायचं, भगवंतासमोर उभं राहायचं, डोळे भरून भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि हा निर्णय परत परत पक्क करून घ्यायचे. न दिसो जगती दुसरे आता गोविंदा वेगळे. आणि अशा पद्धतीचा दर्शन देवतेचं स्वरूप आम्ही समजून घ्यायचं. आचार्य म्हणतात की हे देवतांचं स्वरूप कसं आहे. देवता सगळ्यात पहिले देवता ही माया कार्य आहे. मायेचं कार्य आहे, ते मायेतून तयार झालेलं आहे. माझ्यापासून हे सगळं तयार झालेलं आहे. परब्रह्माला स्फुरण झालं एकोहम बहुश्याम आणि त्यापासून हे सगळं तयार झालेलं आहे. मग देवदेवता पण त्यांचं तयार झालेलं आहे, म्हणून ते माया कार्य आहे. आणि माया कार्य असल्यामुळे, मायेतून त्यांची निर्मिती असल्यामुळे कशा आहेत त्या, अनित्य आहेत, नाशवान आहे, अनात्म स्वरूप आहे. त्या स्वतःच अनित्य आहे त्या आम्हाला नित्य फळ कसं देतील. ज्या स्वतःच नाशवान आहे त्या आम्हाला अविनाशित्व पद कसं देतील. ज्या अनात्म स्वरूपाच्या आहेत त्या आम्हाला आत्मरूप कशा करतील. असा विचार मला प्रत्येक वेळेला करायला हवा. आणि विश्वावर नियमन करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही, म्हणून त्या अनिश्वर स्वरूप आहे. देवता कशा आहे, अनिश्वर स्वरूप आहे. कारण नियमन करण्याचं त्यांच्याजवळ ते सामर्थ्य नाही आहे. सर्व विश्वाचं नियमन मी करतोय. देवतांना स्वतंत्र सत्ता नाही आहे. मग त्यांना स्वतंत्र सत्ता नाही देवतेला, तर त्या मला स्वतंत्र कशा करू शकतील. त्याच तर परतंत्र आहे, त्याच तर मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे त्यांची सत्ता ही परब्रह्म सत्तेवर अवलंबून आहे. परब्रह्माच्या सत्तेवर त्यांची सत्ता अवलंबून आहे. म्हणून ह्या देवतेंच्या उपासनेमध्ये आम्ही किती रमावं, आम्ही किती रेंगाळावं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. जितकं जास्त रेंगाळू तितका काळाचा अपव्यय होणार. आणि मग आता काळ काम वेगाचं गणित आम्हाला निश्चितच बसवावं लागेल की किती ॲक्टिव्ह लाईफ आहे आमचं, आणि त्या ॲक्टिव्ह लाईफमध्ये नेमकं मी काय करायला हवं. आता तरी ह्या श्लोकांचा अभ्यास झाल्यानंतर तरच गुरुदेवांकडे जावं. धरा गुरुदेवांचे पाय, विचारा सुखरूपतेसाठी काय करावं. तेच सांगतात. मी हे करते, मी ते करते, मी ते करतो असं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय करता आणि काय नाही हे त्यांना चांगलं माहिती आहे. आता माझी उपासना निष्कामच व्हायला पाहिजे. आता निधिध्यासनच हवं. अशा पद्धतीचा आम्ही जर विचार करत असू तर आमचा अभ्यास नीट चालू आहे. आणि म्हणून ते परब्रह्म कसं आहे, ज्या परब्रह्माच्या सत्तेवर ह्या देवदेवत आहेत ते परब्रह्माचं स्वरूप कसं आहे हो, त्या परब्रह्माचं स्वरूप हे
वाचेनी जाणता येत नाही, मनाने जाणता येत नाही. केन श्रुती म्हणते, केन श्रुती काय म्हणते? आत्मा मना ते न कळे, जया काम भयादी चळे, अंतःकरण जे खेळे इंद्रिय असं. आत्मा मनाने कळतो का? नाही. कारण मनाच्या तिथे काय आहे? काम आहे, भय आहे. आणि अंतःकरण जे आहे हे इंद्रियांबरोबर खेळत असतं, म्हणजे बहिर्मुख असतं. मग त्याने आत्मा जाणता येईल का? नाही. मनोवाचन तिथं तुझं हे स्वरूप म्हणून माप भक्ती केले. मन आणि वाचेच्या पलीकडे तुझे स्वरूप आहे, म्हणून आम्ही भक्ती हे माप केलं रे पांडुरंगा, आणि तुला सगुण रूपामध्ये आणले. तुझं निस्सीम स्वरूप असं आम्ही त्या विटेवरी साजरीवर बघतो आणि तुझी भक्ती करतो. आणि भक्त म्हणून स्वतःला गौरव करून घेतो. म्हणून सगुण साकार देवतांची उपासना जी आम्ही करतो ते परब्रह्म स्वरूप नाही. तर सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये सहजपणे उपलब्ध असा असं जे तत्व आहे ते परब्रह्माचं स्वरूप आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्ट, सगळ्यांच्या हृदयामध्ये समाविष्ट असलेलं जे तत्व आहे तो वासुदेव आहे. सर्वेषु भूतेषु इति वासु, तो वासुदेव आहे. आणि असे हे मूढ आणि अविवेकी लोक माझं स्वरूप जाणत नाही, आणि म्हणून माझं स्वरूप मूढ आणि अविवेकी लोक जाणत नसल्यामुळे ते अन्य देवतांच्या मागे लागतात. साधं गणित त्रैराशिक सोपं सोपं मांडून घ्यायचं माझ्यासाठी, कशाला कठीण, आणि ते सोपं सोडवायचं आणि उत्तर मिळवायचं, आणि उत्तर मिळाल्याच्या आनंदात राहायचं, सहजता. आणि म्हणून ते अन्य देवताच्या मागे लागतात. म्हणून स्वरूप जाणणं महत्वाचं आहे. काय जाणायचं याच्यातून? मला स्वरूप जाणणं आहे. हे जाणपण मला विकसित करावं लागेल. हो, जाणतीनी गुरु भजीचे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, तेवढे कृतकार्य होईजे, शाखा पल्लव संतोषती. श्री गुरूंना जाणायचंय. कोणाला जाणायचंय? परब्रह्म तत्वाला जाणायचंय. म्हणजे ते तसं जाणता येईल का? हे तर अरूप आहे, निरवय आहे, निराकार आहे. त्याला जाणायचं. परब्रह्म स्वरूपाला जर जाणायचं असेल तर जाणतीनी गुरु भजीजे, गुरूंना जाणलं पाहिजे. रूप असेल तर आम्हाला कळतो, पण ज्याला रूपच नाही ते आम्हाला कसं कळणार? त्याच्यासाठी काय प्रक्रिया? रूप कळलं, दिसलं, ही व्यक्ती अमकी अमकी चांगली आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे, गोरी आहे, काळी आहे, सगळं रूप असल्यामुळे आम्ही हे सगळं त्यांना म्हणू शकतो. म्हणजे रूप आम्हाला कळतं, पण स्वरूपाला मात्र, स्वरूप जर निरवय आहे तर त्या स्वरूपाला जाणावंच लागेल. जाणण्याशिवाय स्वरूप कळणार नाही. आणि हे जाणणं म्हणजेच निधिध्यासन आहे. जाणणं म्हणजेच निधिध्यासन आहे. आणि अशा पद्धतीचं निधिध्यासन मला गीतेचा प्रत्येक श्लोक मला निधिध्यासनाकडे घेऊन जातो आहे. आणि मी चाललोय की नाही हे मला बघावं लागेल, तपासून पाहावं लागेल. म्हणून कठोर आत्मपरीक्षण, कठोर आत्मपरीक्षण रोजच्या रोज पैलू मला पाडून घ्यावे लागतील निधिध्यासनासाठी. एक दिवस ऐकून, एक दिवस बोलून सुद्धा नाही. हो, बोलणं कशासाठी? पैलू पाडण्यासाठी. ऐकणं कशासाठी? पैलू पाडण्यासाठी. श्रोता वक्ता एका पातळीतून चालले, फक्त भूमिका बदललेल्या आहेत, बस. भूमिका बदलल्या म्हणून उद्देश बदलत नाहीये. एकच भूमिका, उद्देश एकच, जाणायचं आहे. काय जाणायचंय? परब्रह्म स्वरूप जाणायचंय, श्री गुरूंना जाणायचंय. आणि तिथेच त्यांचं होऊन तेच होऊन राहायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. अशा पद्धतीचा जर आमची वाटचाल असेल
तर आम्ही वासुदेव सर्वमिती स दुर्लभ स महात्मा या स्थितीला प्राप्त होऊ आणि ही स्थिती आपल्याला सगळ्यांच्या गुरुदेवांच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तीने प्राप्त होईल अशी प्रार्थना करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सविता. रामकृष्ण हरी.